सन 1971च्या बसंत येथील टँक युद्धात सेकंड लेफ्टनंट अरुण क्षेत्रपाल जखमी झाले तेव्हा त्यांना मागे हटण्यास सांगण्यात आलं, पण क्षेत्रपाल यांनी हा आदेश मानण्यास या ठिकाणी स्पष्टपणे नकार दिला आणि लढतच राहिली। तुम्ही यांची स्टोरी अलीकडे आलेल्या चित्रपटात पाहिली देखील असेल, पण ही स्टोरी अरुण क्षेत्रपाल यांची नाही तर त्यांच्याबरोबर त्याच लढाईत त्यांना साथ देत असलेले मेजर हुशारसिंह दहिया यांची। ही स्टोरी सुद्धा त्याच शौर्याने आणि नेतृत्वाने भरलेली आहे, जे जखमी झाल्यानंतरही युद्धभूमीत फक्त टिकूनच राहिले नाहीत तर एका खऱ्या सेनापतीप्रमाणे आपल्या साथीदारांचे मनोबल देखील वाढवत राहिले। आपल्या तोफखान्याचा जवान शहीद झाल्यानंतर त्यांनी स्वतःच मशीन गन हाती घेतली। नमस्कार, माझे नाव ज्ञानेश आणि आपण पाहतात DC मराठी। आज या व्हिडिओत आपण पाहूया सन 1971च्या भारत पाकिस्तान युद्धाचे नायक मेजर हुशारसिंह यांच्याविषयी। ते त्या भारतीय अधिकाऱ्यांच्या यादीत सामील झाले ज्यांना जिवंत असतानाच परमवीर चक्राने या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं। युद्धभूमीत जेव्हा जीवन आणि मृत्यू यांच्यात फक्त एका धागे इतकाच फरक राहतो, जेव्हा निर्णय सैनिकांच्या स्वतःच्या हातात असतो, मोमेंट ऑफ द ट्रूथ, आता जीव द्यावा की घ्यावा, मेजर हुशारसिंह यांनी दुसरा पर्याय निवडला। गोळ्या आणि तोफखान्याच्या आवाजात जेव्हा ते जखमी झाले तरीही त्यांनी मैदान सोडलं नाही आणि ते एका खऱ्या सेनापतीप्रमाणे आपल्या साथीदारांचे मनोबल या ठिकाणी टिकून ठेवत राहिले। याचाच परिणाम होता की 16 डिसेंबर 1971 रोजी ढाक्यात पाकिस्तानने आत्मसमर्पण केलं आणि आपल्या शेजारी एक नवीन देश म्हणजेच बांगलादेश चा जन्म झाला। आणि याच युद्धावर आधारित आहे एक नवीन चित्रपट जो आता येत आहे। तुम्ही हा व्हिडिओ पाहत असताना तो आला देखील असेल, त्याचं नाव आहे बॉर्डर 2। यात सनी देओल, वरुण धवन आणि दिलजीत दोसांझ यासारखे कलाकार आहेत। बॉलिवूडमध्ये असे चित्रपट सतत येतात। बॉर्डर 1 देखील आपण पाहिलाच असेल। आता हा बॉर्डर 2 आहे जो 1997 मध्ये आलेल्या बॉर्डर चित्रपटाचा सिक्वेल आहे। बॉर्डर लोंगेवाला युद्धावर आधारित होता। बॉर्डर 2 मध्ये वरुण धवन यांनी 3 ग्रेडियर्सचे मेजर हुशारसिंह दहिया यांची या ठिकाणी भूमिका साकारली आहे। मीडिया रिपोर्ट्समध्ये हेच लिहिलं जात आहे आणि एवढंच नव्हे तर त्यांच्या पत्नीनेही अशाच गोष्टी या ठिकाणी सांगितल्या आहेत। मेजर हुशारसिंह यांचं नाव ऐकून लोक अनेकदा त्यांना त्यांचा सन्मान ब्रिगेडियर हुशारसिंह हे समजतात। ब्रिगेडियर हुशारसिंह हे 1962 मध्ये भारत चीन युद्धात लढताना शहीद झाले होते, तर मेजर हुशारसिंह दहिया हे 1971च्या युद्धात जखमी झाले होते आणि जिवंत परत आले होते। पण त्यांची कथा फक्त 1971च्या युद्धापुरतीच मर्यादित नाही, तर ते 1965च्या भारत पाकिस्तान युद्धातही सहभागी झाले होते। हरियाणाच्या सोनीपत जिल्हा आणि या जिल्ह्यातील सिसाना गाव 5 मे 1937 रोजी हुशारसिंह यांचा जन्म याच गावातील एका जाट कुटुंबात झाला। गावातील 250 पेक्षा जास्त लोक सैन्यात होते, म्हणून वडील चौधरी हिरासिंह यांनाही वाटत होतं की त्यांचा मुलगा भारतीय सैन्यात जावा। कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून होता। सुरुवातीला हुशारसिंह देखील मदतीसाठी शेतात काम करत असत। गावातील शाळेतून त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं। त्यानंतर ते जाट हायर सेकंडरी स्कूलमध्ये गेले आणि नंतर जाट कॉलेज ऑफ रोहतक येथे त्यांनी आपले शिक्षण घेतलं। अभ्यासात अतिशय हुशार होते आणि त्याचबरोबर खेळातही उत्कृष्ट होते। व्हॉलीबॉल उत्तम खेळत असल्यामुळे लवकरच त्यांना पंजाब संघाचं कर्णधार पदक हेही मिळालं। याच कारणामुळे त्यांना राष्ट्रीय संघातही स्थान मिळालं होतं। 1957 मध्ये त्यांनी ट्रू जाट रेजिमेंट मध्ये एक सैनिक म्हणून प्रवेश घेतला। 6 वर्षानंतर पदोन्नतीच्या द्वारे ते अधिकारी झाले आणि नंतर 30 जून 1963 रोजी त्यांना ग्रेडियर्स रेजिमेंटमध्ये या ठिकाणी बढती मिळाली। ही रेजिमेंट कधी बॉम्बे प्रेसिडेन्सी आणि ब्रिटिश भारतीय सैन्याचा भाग होती। आजच्या काळात ही भारताच्या सर्वात सन्मानित रेजिमेंटपैकी एक आहे, ज्याला 3 परमवीर चक्र या ठिकाणी प्राप्त आहेत। हवालदार अब्दुल हमीद यांना 1965च्या लढाईसाठी, मेजर हुशारसिंह यांना 1971च्या युद्धासाठी आणि मेजर योगेंदर सिंह यांना 1999च्या कारगिल युद्धासाठी हा सन्मान मिळाला आहे। मेजर हुशारसिंह यांना सुरुवातीला नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजन्सीमध्ये नियुक्ती मिळाली। याच काळात त्यांच्या नेतृत्वाकडे सर्वांचं लक्ष गेलं, पण खरी संधी तेव्हा आली जेव्हा त्यांनी 1965च्या भारत पाकिस्तान युद्धात भाग घेतला। बिकानेर सेक्टरमध्ये त्यांच्या शौर्यासाठी त्यांना मेन्शन इन डिस्पॅचेस या सन्मानाने गौरवण्यात आलं होतं। पण 6 वर्षानंतर ते अशा युद्धात सामील झाले ज्याने पाकिस्तानचा इतिहास आणि भूगोल बदलून टाकला। साहजिकच 1971च्या भारत पाकिस्तान युद्धाचा या ठिकाणी उल्लेख मी करतोय, ज्याला बांगलादेश मुक्तीयुद्ध सुद्धा म्हणतात। याविषयी संक्षिप्त माहिती घेऊया। 3 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानने भारताच्या अमृतसर, पठाणकोट, श्रीनगर, अवंतीपुरा, उत्तरलाई, जोधपूर, अंबाला आणि आग्रा या हवाई तळावर बॉम्बस्फोट केले। पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाला संबोधित केलं आणि सांगितलं की पाकिस्तानने आपल्यावर हल्ला केला आहे। भारतीय सैन्य या हल्ल्यासाठी आधीच तयार होतं, त्यामुळे त्यांना चोख उत्तर दिले जात आहे। 1971चे भारत पाकिस्तान युद्ध पूर्व आघाडीबरोबरच पश्चिम आघाडीवरही या ठिकाणी लढलं जात होतं। शंकरगड सेक्टर हा पाकिस्तानच्या सीमेचा 30 किलोमीटर लांब प्रदेश होता, जो सुरीच्या आकाराचा होता। हा भारतीय प्रदेशाच्या दिशेने निघाला होता आणि यामधून बसंतर नदी वाहत होती।
हा परिसर पाकिस्तानच्या सायलाकोटच्या मोठ्या लष्करी तळाजवळ होता, जिथून पठाणकोट येथील भारतीय तळावर हल्ला करणं या ठिकाणी सोपं होत होतं. जर असे झाले असते तर जम्मू काश्मीरच्या अनेक महत्त्वाच्या भागाशी भारताचा संपर्क तुटला असता. म्हणून भारताने यावर ताबा मिळवणे अत्यंत आवश्यक होते. कारण यामुळे जम्मू आणि काश्मीर आणि उत्तर पंजाबला घिरट्या घालणारा धोका या ठिकाणी संपला असता. पाकिस्तानी सैन्याने परिसरात बारुदी खाणी बसवल्या होत्या आणि 47 इंडियन इन्फंट्री ब्रिगेडला बसंतर नदीच्या पलीकडे एक ब्रिज हेड तयार करण्याचा आदेश या ठिकाणी देण्यात आला. ब्रिज हेडचा अर्थ शत्रूच्या प्रदेशात घुसण्याचा मार्ग सुरक्षित करणे. सामान्यतः जेव्हा नदी किंवा तलावासारख्या पाण्याच्या अडथळ्याला ओलांडण्याचा प्रयत्न करते, तेव्हा पाण्याच्या पलीकडे शत्रूच्या प्रदेशात एका छोट्या सुरक्षित भागावर ताबा मिळवला जातो, जेणेकरून सैन्य त्याच मार्गाने पुढे जाऊन हल्ला करू शकेल. 47व्या ब्रिगेडने वेगाने आपले काम या ठिकाणी सुरू केलं आणि 15 डिसेंबर 1971च्या रात्री 9 वाजेपर्यंत ब्रिज हेड तयार करण्यात आला. यापुढे शत्रूचा तो प्रदेश होता जिथे बारुदी खाणी होत्या, म्हणजेच माईन फील्ड्स. आता ब्रिगेडच्या अभियंत्यांचे काम होते की त्यांनी माईन फील्ड्स सुरक्षित कराव्यात, जेणेकरून 17 पुन्हा हॉर्सच्या रणगाड्या पुढे जाऊ शकतील. अभियंते आपलं काम या ठिकाणी उत्तम प्रकारे करत होते. त्यांनी जवळ-जवळ अर्धा परिसर सुरक्षित केला होता. पण तेवढ्यात पाकिस्तानी तोफांचा आवाज आला. ब्रिज हेडवर तैनात असलेल्या भारतीय जवानांनी संदेश पाठवला आणि तात्काळ भारतीय रणगाड्यांकडून मदत मागवली गेली. ही बसंतर टँक युद्धाची या ठिकाणी सुरुवात होती. ज्यांच्यावर अलीकडेच 21 नावाचा चित्रपट आला आहे. भारतीय सैनिक जेव्हा जारपालच्या दिशेने जात होते, तेव्हा दुसरीकडे पाकिस्तानी सैन्य देखील रणगाड्यासह तयार होते. त्याने एक आर्मर्ड रेजिमेंटसह धुक्याच्या आडोशाला पूर्ण शक्तीने हल्ला केला. भारतीय सैनिक संख्येने कमी होते आणि त्यांच्याकडे रणगाड्यांची संख्याही तुलनेनं कमी होती. म्हणून बी स्क्वॉड्रनच्या कमांडरने तात्काळ मजबुतीकरणाची मागणी केली. ते बसंतर नदी ओलांडत असताना तिथे काही पाकिस्तानी रणगाड्या आणि रिकॉईल गन होत्या. या ठिकाणी त्या काही पोस्ट सुद्धा सक्रिय होत्या. रिकॉईल गन पोस्टचा अर्थ शत्रूची एक मजबूत गोळीबाराची स्थिती, जिथे टँक विरोधी तोफा किंवा जड तोफा लावून लपवून किंवा आच्छादनाच्या मागे लपवल्या जातात. अरुण यांच्या तुकडीने मजबुतीकरणाला प्रतिसाद दिला आणि शत्रूंशी थेट सामना करण्यासाठी पुढे जाण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला. पण ब्रिज हेड झोनजवळ लपवलेल्या पाकिस्तानी रणगाडा आणि रिकॉईल गन पोस्टकडून भारतीय रणगाड्यांवर हल्ला झाला. अरुण यांच्याबरोबर उभे होते 3 ग्रेडियर्स, ज्यांची आज्ञा पाळत होते मेजर हुशारसिंह दहिया. 16 डिसेंबर रोजी अरुण क्षेत्रपाल शहीद झाले. 17 डिसेंबरच्या सकाळपर्यंत पाकिस्तानी सैन्याकडून 6 हल्ले झाले होते. 6वा हल्ला सकाळी 6 वाजता 3 ग्रेडियर्सवर झाला आणि 3 ग्रेडियर्सचे लक्ष्य होते लोहल आणि जारवाल आपल्या नियंत्रणात घेणे. हा एक वेगळ्या प्रकारचा योगायोग होता की दुसरी वेळ होती जेव्हा पुन्हा हॉर्स आणि 3 ग्रेडियर्स एकत्र लढत होते. मेजर हुशारसिंह यांनी 1997 मध्ये दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत या युद्धाची संपूर्ण कथा सांगितली होती. त्यांनी सांगितलं होतं की या लढाईत अनेक पाकिस्तानी रणगाड्या नष्ट झाल्या आणि त्यांचे बरेच सैनिक मारले गेले. त्यांना जारपाल गावावर ताबा मिळवायचा आदेश मिळाला होता, ज्यावर पाकिस्तानी सैन्याचा या ठिकाणी अगोदर ताबा होता. या परिसराच्या चारही बाजूंनी बारुदी खाणी पसरलेल्या होत्या आणि तिथे रणगाड्या आणि शस्त्रास्त्रे देखील तैनात होती. मेजर हुशारसिंह यांनी सांगितलं होतं की 15 डिसेंबरच्या रात्री सुमारे 10 वाजता त्यांना नदी ओलांडून गावावर ताबा मिळवण्याचा आदेश मिळाला होता. त्यांच्या तुकडीने रात्री 12 वाजेपर्यंत नदी ओलांडली आणि नंतर गावावरही या ठिकाणी ताबा मिळवला. भारतीय सैनिकांना हे माहीत होतं की यानंतर पाकिस्तान शांत बसणार नाही. ते या परिसरावर पुन्हा ताबा मिळवण्यासाठी पूर्ण शक्ती झोकून देईल. रात्री 12 वाजले होते आणि गावावर ताबा झाला होता. पण एक आव्हान असे होते की सकाळ होईपर्यंत नदीवर पूल देखील बांधण्याचा होता, जेणेकरून भारतीय रणगाडा पुढे जाऊ शकतील आणि याच दरम्यान बारुदी खाणी देखील काढायच्या होत्या. हुशारसिंह यांनी जारपालवर ताबा मिळवताच पाकिस्तानी सैन्याने त्यांना चारही बाजूने घेरलं. यानंतर त्यांच्यावर हल्ला सुरू झाला. 16 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता पाकिस्तानने आपल्या अनेक रणगाड्यासह हल्ला केला. यानंतर संध्याकाळी 4 वाजता आणखी एक रणगाडा हल्ला झाला. मेजर हुशारसिंह यांनी सांगितलं की सलग 3 रणगाडे हल्ले झाले आणि त्यांनी 40 ते 45 पाकिस्तानी रणगाड्या नष्ट केल्या. 16 आणि 17 डिसेंबर रोजी पाकिस्तानने आणखी 2 सैन्य पाठवले आणि 2 दिशांनी हल्ला सुरू केला. एका बाजूने रणगाड्या आणि दुसऱ्या बाजूने पायी सैन्य, पण यातही त्यांचंच नुकसान झालं. हुशारसिंह यांच्या मते या लढाईत 300 ते 350 पाकिस्तानी सैनिक मारले गेले. अनेक पाकिस्तानी रणगाड्या देखील उद्ध्वस्त झाल्या. त्यांनी सांगितलं की आम्ही पाकिस्तानी सैनिकांचे मृतदेह गोळा केले, जे नंतर त्यांच्या सैन्याला सुपूर्दही करण्यात आले. 17 डिसेंबर रोजी 3 ग्रेडियर्स जेव्हा शत्रूंचे हल्ले नाकाम करत होतं, तेव्हा मेजर हुशारसिंह जखमी झाले होते. तरी ते एका खंदकातून दुसऱ्या खंदकात जात होते आणि आपल्या सैनिकाचं मनोबल या ठिकाणी वाढवत होते. जेव्हा त्यांचे तोफखान्याचे जवान शहीद झाले, तेव्हा त्यांनी स्वतःच मशीन गन हाती घेतली आणि शत्रू सैन्यावर हल्ले सुरू केले. त्यांना असे करताना पाहून कंपनीतील इतर सैनिक देखील जोशाने भरले आणि त्यांनी शत्रूंवर जोरदार हल्ला या ठिकाणी केला आणि त्यांच्या बटालियनला पूर्णपणे उद्ध्वस्त केलं. त्या दिवशी पाकिस्तानी सैन्याचे एकूण 90 जवान या ठिकाणी मारले गेले. यात त्यांचे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल मोहम्मद अकरम राजा आणि त्यांचे 3 अधिकारी देखील समाविष्ट होते.
यानंतरही युद्ध सुरू राहिलं. उरलेले पाकिस्तानी सैनिक आणि ग्रेडियर्स यांच्यात गोळीबार चालू राहिला. संध्याकाळी 6 वाजता सैनिकांना माहिती मिळाली, की रात्री 8 वाजल्यापासून युद्धविराम लागू होईल. यानंतर दोन्ही बाजूंच्या सैनिकांनी शेवटच्या वेळी पूर्ण शक्तीने एकमेकांवर हल्ला केला. मेजर हुशारसिंह यांनी आपल्या जुन्या मुलाखतीत सांगितलं होतं, की 18 डिसेंबर रोजी एक पाकिस्तानी ब्रिगेडियर कमांडर पांढरा झेंडा फडकावत आला. त्याने आपल्या सैनिकांचे मृतदेह मागितले आणि सांगितलं, की ते आता मागे हटत आहेत. तोपर्यंत दोन्ही देशाच्या सरकारांनी युद्धविरामाची या ठिकाणी घोषणा केली होती. लेफ्टनंट कर्नल मोहम्मद अकरम राजा यांचे पार्थिव शरीर त्यांच्यासोबत मारले गेलेल्या पाकिस्तानी सैनिकांकडे त्यांचे मृतदेह पाकिस्तानी ब्रिगेड कमांडर ब्रिगेडियर शहाबाज खान यांना सुपूर्दही करण्यात आलं होतं. येथे युद्धाची आणखी एक अनोखी आणि दुर्मिळ घटना घडली. युद्धानंतर जारपाल गावात पाकिस्तानचे लेफ्टनंट कर्नल अकरम राजा यांचा मृतदेह सापडला होता. त्यांचे हात ताठ झाले होते आणि ते त्या स्थितीत होते ज्यात त्यांनी आपली कंटिन्यू 2.18 पीएम स्टेन गन पकडली होती. ग्रेडियर्सच्या एका बटालियनने कमांडिंग ऑफिसरला कर्नल वेद येरी यांची मुलगी ऋतुये पंडित यांनी 2021 मध्ये द प्रिंटशी बोलताना सांगितलं, की 18 डिसेंबर रोजी जेव्हा कर्नल अकरम राजा यांचा मृतदेह परत केला गेला, तेव्हा त्यांच्या एका शवपेटीत एक चिठ्ठी ठेवली होती. ज्याचे शीर्षक होतं, एका सैनिकाला श्रद्धांजली. यात लिहिलं होतं, की अकरम राजा यांनी खऱ्या सैनिकाप्रमाणे मृत्यूला मिठी मारली. आम्ही त्यांना सलाम करतो. नंतर या चिठ्ठीच्या आधारे पाकिस्तानचे लेफ्टनंट कर्नल अकरम राजा यांना हिलाल-ए-जुर्रत देण्यात आला, जो पाकिस्तानचा दुसरा सर्वात मोठा लष्करी शौर्य पुरस्कार आहे. युद्धविरामानंतर भारतीय ब्रिगेड कमांडर जेव्हा जागेवर पोहोचले, तेव्हा हुशारसिंह जखमी अवस्थेत होते. त्यांच्या शौर्यासाठी त्यांना परमवीर चक्र या ठिकाणी देण्यात आले. मेजर हुशारसिंह 1988 मध्ये भारतीय सैन्य दलातून निवृत्त झाले. 1998 मध्ये जेव्हा ते 61 वर्षाचे होते, तेव्हा हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. 1971 चे युद्ध केवळ शस्त्राची लढाई नव्हती, तर ते एक शौर्याची आणि नेतृत्वाची देखील परीक्षा होती. बसंतर युद्धात मेजर हुशारसिंह दहिया यांनी हे सिद्ध केलं, की खरा सैनिक परिस्थितीने चालत नाही, तर त्याला फक्त आपला देश, आपले कर्तव्य दिसते. जखमी झाल्यानंतरही रणांगण न सोडणे आणि स्वतः मशीन गन हाती घेणे ही भारतीय सैन्याच्या परंपरेची या ठिकाणी ओळख आहे. परमवीर चक्र हे त्यांच्या शौर्याचे औपचारिक ओळखपत्र जरी असलं, तरी पण त्यांचा खरा वारसा तो धैर्य आहे, जो प्रत्येक पिढ्यांच्या सैनिकांना प्रेरित करत राहील. तुम्हाला ही संपूर्ण स्टोरी कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. माझं नाव ज्ञानेश आणि तुम्ही पाहता डीसी मराठी.